आज एवढा मोठा आपला देश सर्व दूरपर्यंत पसरलेला आहे। 135 ते 140 कोटी जनता आपण सगळे 18 पगड जाती 12 बलुतेदार तिथं राहतो आणि आपापल्या परीने काम करतो। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलाय, पण अजूनही काही भाग मूलभूत समस्येपासून दूर राहिलेला आहे। तसं बघितलं तर माझ्या पुणे शहराचा विचार करा, पिंपरी चिंचवडचा विचार करा, आजूबाजूचा हवेली तालुका असेल, शिरूर तालुका असेल, खेड तालुका असेल, मावळ तालुका असेल, मुळशी तालुका असेल, इथं इंडस्ट्री आली, इथं विकास झाला, इथं गुंतवणूक झाली, इथल्या लोकांना काम मिळतंय, इथल्या तरुण तरुणींना रोजगार मिळतोय। इवन पुरंदरला पण तेच आपण पाहतोय। त्याच्यामध्ये प्रश्न काय? प्रश्न वेल्हा आणि भोर पुण्याच्या जवळ असताना देखील तिथं MIDC नाही, तिथं मोठे कारखाने नाही। कारखाने कुठं जातात? एखाद्या शहराच्या जवळ। आता तुम्ही पहा, तुमच्या पुढं नीरा नदी किंवा वीर धरण पास करा। खंडाळा तालुका पण एकेकाळी दुष्काळी तालुका। मी तिथं 99 ते 2004 पालकमंत्री होतो साताराचा। माझा खटाव, माण, खंडाळा आणि फलटणचा अर्धा भाग एकदम दुष्काळी। आज खंडाळीची अवस्था काय झाली आहे? तिथल्या धरणामुळे जमीन ओलिताखाली आली। जे माळ होतं, जिथं कुसळ उगवायचं होतं, तिथं इंडस्ट्री आली आहे, तिथं रोजगार निर्माण झाला आहे, तिथली लोक बाहेर जात नाही। सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर। शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित। आम्ही नुसतं डाग्यात पळ्या मारत नाही, वेळ मारून नेत नाही, आम्ही इतरांच्या सारखं खोटं बोलत नाही। तुम्ही मला निवडून द्या, मी तुम्हाला 2019 पर्यंत MIDC करेन। तरी देखील माणूस पुन्हा 19ला मतं मागायला येतो। माझ्यासारख्याला तर शरमच वाटली पाहिजे असती, लाज वाटली असती की बाबा कुठल्या तोंडाने मी त्यांना मतं मागायला जाऊ। आपल्या तालुक्याला ऐतिहासिक वारसा, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तुमचा परिसर आहे। मध्ये मी साईबाईंचं तिथलं एक चांगलं काम समाधीचं करायचं ठरवलं। आता मी बघतोय, मला काही जण दाखवत होते की दादा तुम्हीच केलेली कामं काहींनी पुस्तिका छापली हे आताच्या खासदारांनी, आणि माझीच कामं निम्मी अर्धी त्याच्यात दाखवली। मी केलं। बारामतीतल्या तर सगळ्या इमारती मी बांधल्या आणि फोटो मात्र दाखवले, हे मी केलेलं आहे। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय, हे मी केलेलं आहे। मित्रांनो, जर ते केलेलं आहे तर भोरमध्ये काय केलं ते सांगा। भोरमध्ये तर काहीच केलं नाही, वेल्यात काही केलेलं नाही, नुसती भाषणं। अरे मी तर सकाळी 7 वाजल्यापासून रात्रीपर्यंत भाषणं करीन, पण भाषणं करून यांचं पोट भरणार आहे का? त्याला काहीतरी कृती करावी लागेल ना, काहीतरी निर्णय घ्यावा लागेल ना। त्याच्याकरता प्रशासनावर तुमची पकड असली पाहिजे ना। अधिकाऱ्यांना सांगितलं तर अधिकाऱ्यांनी पण समजलं पाहिजे, त्याला यांनी सांगितलं म्हणल्यावर काम केलं पाहिजे, असा तुमचा दरारा असला पाहिजे। परंतु तसा नाहीये। आता 3 वेळेला तुम्ही त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलं, त्याच्यातनं काहीच तुम्हाला मिळालं नाही। आता मी म्हणतो त्यांना एकदा निवडून द्या। मगाशी कुणीतरी सांगितलं बोलत असताना, दादा आम्ही तुम्हाला निवडून देऊ, परंतु तुमच्या उमेदवाराला निवडून देताना जर नाही MIDC आली तर त्या ठिकाणी आम्ही 2024ला तुम्हाला मग परत तिथं उभं करणार नाही। अरे मीच उभा राहणार नाही तर तुम्ही काय मला उभं करताय? कारण माझंच मन मला काही की मला कुठला राईट आहे भोरवेल्याकडे जायचा, तिथे MIDC मी नाही दिली तर